महाराष्ट्रात पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळालं, पण त्यातही भाजपला विशेष यश मिळालेलं आहे. कारण 132 आमदार भाजपने स्वतःच्या ताकदीवरती या ठिकाणी निवडून आणलेले आहेत आणि त्यामुळेच भाजपच्या सर्व राज्यभरातल्या कार्यकर्त्यांमध्ये, पदाधिकाऱ्यांमध्ये एक प्रचंड आत्मविश्वास आणि एक आनंदाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळते. सध्या मी शिर्डीमध्ये आहे, ज्या ठिकाणी राज्यातल्या भाजपच्या कार्यकारिणीची बैठक सुरू आहे आणि या 2 दिवसीय बैठकीमध्ये सर्व प्रमुख नेते, इतकंच काय तर केंद्राचे गृहमंत्री अमित शहा हे जवळपास 15,000 अशा कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना संबोधित करणार आहेत. राज्यातल्या वेगवेगळ्या भागातून आपण पाहतोय या ठिकाणी कार्यकर्ते, पदाधिकारी आलेले आहेत. यामध्ये जिल्हाध्यक्ष आहेत, प्रदेशचे प्रमुख पदाधिकारी आहेत, त्याचबरोबर सर्व आमदार, मंत्री, लोकप्रतिनिधी, नगरसेवक सुद्धा या बैठकीत सहभागी झालेले आहेत. आणि आज या बैठकीमध्ये सध्या राजकीय परिस्थिती आणि त्याचबरोबर ह्या महाराष्ट्राच्या राजकारणात जे आपण म्हणतो कधीही काहीही होऊ शकतं, अशाच पद्धतीची परिस्थिती पुन्हा एकदा निर्माण होते काय, अशी एक शक्यता वर्तवली जाते. कारण विरोधकांमध्ये सुद्धा आता भाषा बदलायला लागलेली आहे आणि यावरतीच या सर्व कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांचं काय म्हणणं आहे आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, कुठून आला तुम्ही? सोलापूर साहेब, सोलापूर. काय वाटतंय, एवढं मोठं यश मिळालं? मस्त आनंद वाटले. बरोबर, महाराष्ट्र में इतना अपना मराठी चांगलं वाटले. महाराष्ट्रामध्ये आपला पार्टी जितके आलेले आहे, बरोबर चांगलं वाटले. अभि तिकडे बी आनंद झालेला आहे. तुम्ही कुठून आला दादा? सोलापूर. काय वाटतंय, खूप मोठा उत्साह दिसतोय कार्यकर्त्यांमध्ये? मोठा उत्साह दिसतो आणि महाराष्ट्रमय झालाय. भाजप हा महाराष्ट्रमय झालेला आहे. आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत, त्यासाठी भाजप महायुतीसोबत असायला हवा, स्वबळावरती आपली ताकद आजमावायला हवी. काय वाटतं? आता आमचे वरचे वरिष्ठ जे आदेश देतील त्याप्रमाणे आम्ही करणार. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लढणार. मला सांगा, आता संजय राऊत असतील किंवा शरद पवार असतील, यांची भाषा थोडीशी बदललेली वाटते. संजय राऊत तर म्हणतायत की आम्ही महाविकास आघाडीमधून एकटा चलो रे, एकटे लढणार आहेत. भाजपने सुद्धा असा प्रयोग करून बघायला हवा असं वाटतं. आता त्या आपण कार्यकर्त्याच्या मनात काय आहे, पदाधिकाऱ्यांच्या मनात? भाजपने स्वतः लढलं पाहिजे. ही गर्दी नाही, हा विश्वास आहे फडणवीस साहेबांचा. फडणवीस साहेब हे नेता नाही तर श्वास आहेत महाराष्ट्राचा. आणि फडणवीस साहेबांनी आता इथून पुढे प्रत्येक इलेक्शन हे भारतीय जनता पार्टी म्हणून स्वतंत्र लढलं पाहिजे. खाली कार्यकर्ते सगळे तयार आहेत, फक्त फडणवीस साहेबांचा आदेशाची गरज आहे. पण का असं वाटतंय? कारण तुमच्यासोबत एकनाथ शिंदे जर आले नसते तर तुम्ही सत्तेमध्ये आला नसता, असं शिवसेनेची लोक सुद्धा म्हणतात. फडणवीस साहेबांची स्वच्छ प्रतिमा ही महाराष्ट्राला भावलेली आहे आणि सर्व लोकांना स्वच्छ प्रतिमेचा ह्या महाराष्ट्रात जो प्रस्थापित जी इतक्या दिवस जे लोकांच्या नडीचा घोट घेत होते, त्या माणसाला फक्त फडणवीस साहेबच हे पुरून उरते. त्यासाठी ह्या गोरगरीब जनतेने तळागाळापर्यंत विकास येण्यासाठी फडणवीस साहेबांसारख्या नेतृत्वाची आवश्यकता आहे. आज जर बघितली प्रत्येक स्कीम, पंतप्रधान आवास योजना, घरकुल योजना, शौचालय योजना, सौर ऊर्जा, प्रत्येक योजनेचा लाभ हा प्रत्यक्ष शेतकऱ्यांना त्याच्या खात्यावर पैसे जाऊन मिळत आहे. कुसुम सोलर योजना बघितली, पंतप्रधानांनी आपण डायरेक्ट ऑनलाईन फॉर्म भरलं का डायरेक्ट शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळतो. असं हे नेतृत्व लोकांना इथून पुढे अपेक्षित आहे. पण तुम्हाला असं वाटत नाही का की ह्या सगळ्या योजना ज्या आणल्या, या सरकार म्हणून आणल्या, ह्याच्यामध्ये मित्रपक्षांचा सुद्धा वाटा आहे? एकनाथ शिंदे, अजित पवार पण सोबत आहे ना. महायुती सरकारचा वाटा आहे नक्कीच. मग तरी स्वबळावरती लढलं पाहिजे असं का वाटतं? प्रत्येक पक्षाचं ध्येय असतं की आपला पक्ष वाढला पाहिजे. त्या दृष्टीने स्वबळावर प्रत्येक कार्यकर्ते इच्छा असते, प्रत्येकाला नेतृत्व करायची इच्छा असते, त्यामुळे स्वबळावर लढलं पाहिजे. त्यामुळे पुन्हा एकदा ताकद कमी होईल, महाविकास आघाडीला बळ मिळेल? नाही, तसं नाही होणार ना. नंतर एकत्र येऊ ना आम्ही. नंतर एकत्र येऊ. काय वाटतं ताई? ताई, काय वाटतंय तुम्हाला? स्वबळाची चाचपणी या आजच्या या बैठकीत झाली पाहिजे? हो, झाली पाहिजे. का?
कारण भारतीय जनता पक्ष हा एवढा मोठा आहे की खरं तर त्याला ताकद दाखवण्याची गरज नाही. स्वबळ तर आहेच, परंतु महायुती सरकार मिळून जे काम केलं विधानसभा लोकसभा मिळून, याच्यात महायुतीचाही भरपूर वाटा आहे. एकनाथ शिंदे साहेबांच्या शिंदे गटाचा आणि अजितदादांच्या राष्ट्रवादी गटाचा. तसंच भारतीय जनता पक्ष हा आमच्यासाठी सर्वश्रेष्ठ पक्ष आहे. त्याच्यासाठी भारतीय जनता पक्षासाठी आणि आमच्या नेत्यासाठी आम्ही आज इथं अधिवेशनासाठी आलेलो आहोत. ताई काय सांगाल, कुठून आला? नमस्कार, मी योजना ठोकळे, ईशान्य मुंबईची महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष आहे. मुंबईकर का? मी पण मुंबईकर. हो, आणि आज आम्ही ह्या महाअधिवेशनात आलेलो आहोत आणि अतिशय उत्साहाचं वातावरण आहे. देवाभाऊंच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र आता थांबणार नाही, कारण देवाभाऊंच्या पाठी आमच्या सर्व लाडक्या बहिणी आहेत आणि लाडक्या बहिणींचा आशीर्वाद मिळालेला आहे देवाभाऊंना. सर्व वातावरण तुम्ही बघत आहात, भगवमय झालेलं आहे आणि महाराष्ट्राची ही जी गाडी आहे ती आता सुपरफास्ट निघालेली आहे असं मला वाटतं. सुपरफास्ट निघालेली आहे, पण सोबत तुमच्या आणखीन 2 इंजिन सुद्धा लागलेले आहेत. तुम्हाला असं वाटतं का की येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपने स्वबळाची चाचपणी केली पाहिजे, आणखीन गाडी सुपरफास्ट जाईल असं वाटतं? हो, सोबत 2 इंजिन आहेत, म्हणजे आमची जे युती आहे ती सुपरफास्ट निघालेली आहे. सगळ्यांच्याच नेतृत्वाखाली आम्ही महानगरपालिकेवर भगवा भडकवल्याशिवाय राहणार नाही. भारतीय जनता पार्टीनं महायुतीचं जे सरकार आहे त्याचाच महापौर बसेल अशी आम्हाला अपेक्षा नाही, ठामपणे विश्वास आहे. मुंबईत कुणाचा महापौर बसेल? भाजपचा? मुंबईचा महापौर बसेल महायुतीचा. मग तो भाजपचा असेल की कोणाचा ते नंतर ठरेल, पण महायुतीचाच बसणार. संजय राऊत तर म्हणतात की आम्ही स्वबळावरती लढणार आहे आणि शरद पवार सुद्धा आता कौतुक करायला लागलेत, आरएसएसचं कौतुक करतात. खरं म्हणजे आता संजय राऊतकडे सकाळी उठून जे नेहमी रोज बोलतात त्याच जिल्ह्यात मी राहते, त्यांच्याकडे आता कुठलेही विषय उरलेले नाहीयेत. त्यांचं ते टाइमपास चालू आहे सगळा, त्यांना ते बोलू द्या. आम्ही काम करणारी लोक आहोत. संघाचंही ते कौतुक करतायत, चांगली गोष्ट आहे. कारण मायक्रो प्लॅनिंगने जे आम्ही कामं केलेली आहेत त्यांना काय माहिती, विकासाच्या गंगा घरोघरी पोहोचवलेली आहे. जो मोदीजींनी देशात विकास केलेला आहे, जो देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे असतील, अजितदादा असतील, ज्या घरोघरी योजना पोहोचवलेल्या आहेत त्यामुळे आमची विजय झालेला आहे. हे सर्वांना योजनेचं श्रेय तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे पण घेत आहेत ना. सगळ्यांचं श्रेय सगळेच घेत आहेत, बरोबर आहे. आणि सगळ्यांनीच त्या योजना घरोघरी पोहोचवलेल्या आहेत. माझं नाव योजना आहे, मी स्वतः योजना पोहोचवते. चला, व्हेरी गुड. मला ताई सांगा, शरद पवार आता भाजप आणि आरएसएसची स्तुती करतायत. भविष्यात शरद पवारांची राष्ट्रवादी तुमच्यासोबत आली तर कार्यकर्त्यांचं काय मत असेल? आम्ही आजपर्यंत अंत्योदय म्हणजे आमच्या देवेंद्रजींचे, आमचे नेते देवेंद्र भाऊ फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली काम करत आलोय. आणि जर का त्यांचा आदेश असेल, जे पक्ष नेतृत्व ठरवतील त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेच कार्यकर्ते पुन्हा एकजूट होऊन पक्षाला भरारी आणि उभारी देण्याचं काम सतत करत राहू. आणि उद्धव ठाकरे सुद्धा हल्ली गाठीभेटी वाढलेल्या आहेत. आदित्य ठाकरे सुद्धा सारखे वेगवेगळी कारणं घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भेटतात. शिवसेना सोबत आली तर चालेल का? कुठल्याही राजकीय गोष्टीवर टीका टिप्पणी न करता जे पक्षश्रेष्ठी ठरवतील त्याप्रमाणे आम्ही पक्षाच्या नेतृत्वापर्यंत असंच काम करू आणि पक्षाला सतत शिखरावर घेऊन जाण्याचं काम सगळे एकत्र येऊन करत. दादा कुठून आलात? निफाड. काय वाटतंय, कसं वातावरण आहे आणि भविष्यातल्या ज्या निवडणुका होणार आहेत त्यासाठी भाजपने स्वबळावर लढलं पाहिजे असं वाटतं? वातावरण खूप चांगलं आहे. महाराष्ट्राच्या जनतेने हिंदुत्वाच्या याच्यावर निवडून दिलं आहे आणि भारतीय जनता पार्टीचं काम खूप चांगलं आहे. आणि येणाऱ्या निवडणुका पण स्वबळावर लढल्या तर खूपच चांगलं आहे. नाहीतर मैत्रीपूर्व झाल्या तरी काही अडचण नाही, पण स्वबळावर भाजपची ताकद आहे. पण आजच्या बैठकीमध्ये असे काही सुतोवाच केलं जाईल असं वाटतं का? कारण मागच्या बैठकीत अमित शहा म्हणाले होते की स्वबळावर 2029ची तयारी करायची. 100% 2029ला स्वबळावरच लढलं पाहिजे, तेवढी भारतीय जनता पार्टीची ताकद आहे. आणि कार्यकर्ते केव्हा मोठे होणार, केवळ मित्रपक्षच मोठा करायचा. आपण पण कार्यकर्ते 2014ला भारतीय जनता पार्टीकडे मित्रपक्ष नव्हता, कार्यकर्त्यांनीच पार्टी मोठी केली. आणि 2029ला पण आता कार्यकर्त्यांनाच आमदार करावे, खासदार करावे, मंत्री करावे, हीच आमची इच्छा. धन्यवाद. काय म्हणतात दादा? संजय राऊत म्हणतायत आता स्वबळावरती लढणार आहे शिवसेना.
भाजपने सुद्धा स्वबळावर लढलं पाहिजे असं कार्यकर्त्यांना वाटतंय का? भाजप स्वबळावर लढली पाहिजे. भाजप स्वबळावर लढून पाठीमागं आपण बघितलं असेल, भाजप फक्त 1-2 सीटने कमी होतं. आज भाजपची ज्या पद्धतीनं राज्यामध्ये आणि देवाभाऊच्या नेतृत्वामध्ये एक वेगळा भाजप आपण बघतोय आणि ते बघता एकट्याच स्वबळावरती भारतीय जनता पार्टी नक्कीच मुंबई महानगरपालिका घेऊ शकते. नव्हे तर महाराष्ट्रामधल्या सगळ्या महानगरपालिका, नगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्था एकटी भारतीय जनता पार्टी घेऊ शकते असं आमच्या कार्यकर्त्यांचं मत. शिवसेनेचं म्हणणं आहे की मुंबईचा महापौर हा मराठीच असावा, शिवसेनेचाच असावा. मुंबईचा महापौर हा मराठीचा असेल, परंतु तो भारतीय जनता पार्टीचा असेल. तो भारतीय जनता पार्टीचा असेल. तुम्ही सगळे कुठून आहात? आम्ही सातारा, सांगोला. आमदार ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे भाऊ यांच्या मतदारसंघातून आम्ही आहोत. तुम्ही साताऱ्यातनं आहात. शरद पवारांना अनेक दशकांपासून जवळून बघत आला असेल. शरद पवारांनी आरएसएसची स्तुती केलेली आहे. त्यांच्या अख्ख्या राजकीय कारकिर्दीत कधी त्यांनी आरएसएसची स्तुती केलेली ऐकलं होतं का? कधीही त्यांनी आरक्षणाची स्तुती केलेली नाही. का करतायत असं वाटतं? नाही, केवळ राजकीय हेतून त्यांना फक्त एकच माहिती आहे, या राज्यामध्ये जर काही व्यवस्थित चाललं असेल तर कुठला तरी काहीतरी असं पिल्लू सोडायचं आणि राजकीय दिशा बदलवायची, हे फक्त त्यांना माहित आहे. काय त्यांना म्हणजे अशी कुठली राजकीय खेळी याच्यामध्ये दिसते तुम्हाला? शरद पवार साहेबांचं आयुष्य गेलं राजकीय खेळ करण्यात आणि समाजात तेढ निर्माण त्यामुळे करण्यात. त्यांचा जो खेळ त्याच्यामुळे झालेला आहे. त्यांचा पूर्ण खेळ झालेला आहे आणि त्यांचा काय शरद पवार आरएसएसची स्तुती करावं, भाजपच्या आता भविष्यात त्यांनी बोलते की मी भाजपचा झेंडा हाती घेईन असं पण म्हणू शकतील त्याने, पण ते काय नाही, त्याने काहीतरी करून गव्हर्नमेंट सपोर्ट करण्याची भूमिका आहे त्यांची. जवळीक वाढली पाहिजे का? शरद पवार काल पण म्हणाले की बीडचं जे प्रकरण आहे त्यामध्ये एकटे मुख्यमंत्री जबाबदार नाहीये, शांतता प्रस्थापित करण्यासाठी सगळ्यांची जबाबदारी आहे. मी त्यांनी ऐकलं काय बोलला, शांतता प्रस्थापित करणे हे सर्वांची जबाबदारी, एकटी मुख्यमंत्र्यांची नाही, अशी भाषा बदललेली दिसते पवारांची. ते बदलणार हे सर्वांची भूमिका आहे. महाराष्ट्र शांतच पाहिजे, त्याच्यामुळे ते म्हणले ते उलट चांगलंच आहे. हे तर व्हायलाच पाहिजे. महाराष्ट्र स्थिर करण्यासाठी शरद पवार साहेबांनी बोलणं हे चांगलं, अतिशय चांगलं आहे. ते बोलायलाच पाहिजे. त्यांनी बोलण्यापेक्षा सामान्य कार्यकर्ते जे नेते, जे राजकीय पक्ष आहेत, सर्वांनी हीच भूमिका घ्यायला पाहिजे. राजकारण ठिकाणी ठेवायला पाहिजे. महाराष्ट्र हा आपली संतांची भूमी आहे, त्याच्यामुळे महाराष्ट्र पूर्ण आपला एक ठेवून शांतता राखण्यासाठी कार्य केलं अतिशय चांगलं आहे. आणखीन काही कार्यकर्ते पदाधिकारी आहेत. काही कुठून आलात? परभणीहून आलोत आम्ही, परभणी महानगर. आम्ही पाहिलं आता परभणीमध्ये मध्यंतरी दंगल उसळलेली होती. बाजूला बीडमध्ये सुद्धा संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून वातावरण खूप चिघळलेलं आहे. या सगळ्या वातावरणात शरद पवारांची भाषा बदललेली दिसते. शरद पवार म्हणतात एकट्या मुख्यमंत्र्यांची जबाबदारी नाहीये शांतता प्रस्थापित करणं, सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. शरद पवार जवळ येत आहेत असं वाटतंय का भाजपच्या? शरद पवारांनी कितीही जवळ येण्याचा प्रयत्न केला तरी मुख्यमंत्री काही शरद पवारांना जवळ येऊ देणार नाही, कारण ही सगळी दंगल घडवून आणली त्यामागे नक्कीच शरद पवार हे आहेत. त्याच्यामुळे आता त्यांची भूमिका दुहेरी सुरू आहे. एकीकडे नाही आहेत ते, दुहेरी भूमिका असल्यामुळे आता शरद पवाराला आमच्या पक्षात थारा नाही आणि शरद पवारांना मुख्यमंत्री साहेब तरी जवळ करणार नाही, किती त्यांनी प्रयत्न केला. दुसरीकडे संजय राऊत पण म्हणतात की आता उद्धव ठाकरेंची शिवसेना स्वबळावर लढणार आहे, त्यामुळे भाजपने सुद्धा असा काही विचार करायला हवा, चाचपणी केली पाहिजे. भाजपाला काही गरज नाही आहे, कारण सगळे पक्ष सामावून घेणारा पक्ष हा फक्त भाजप हा पक्ष आहे. देवेंद्र फडणवीस साहेब आमचे असे आहेत की ते सगळ्या पक्षाला आपल्या पक्षात सामावून घेतात. इतके बुद्धिमान असणारे देवेंद्र फडणवीस हे आहे. दुसऱ्यांनी कितीही आपल्या पक्षाची स्थापना केली, स्वबळावर लढायचं म्हटलं तरी हा पक्ष इतका कमजोर आहे की हा स्वबळावर लढू शकणार नाही. आणि संजय राऊत साहेबांना तर काही कामच नाही, कारण विरोधकांना बोलायला काही राहिलंच नाही. त्याच्यामुळे संजय राऊत साहेब काही बोलत असतात, त्यांचं बोलणं मनावर घेतलं नाही पाहिजे. काही म्हणतात सगळ्यांना सामावून घेणारा आमचा पक्ष आहे, पण सामावून घेताना एवढे सगळे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत, यांच्यावर पण कधीतरी अन्याय होतो की नाही? अन्याय प्रत्येक पक्षात हा थोडाफार तर होत असते, पण ज्यावेळेला आपण कार्यकर्ता म्हणून काम करतो त्यावेळेला आम्ही देवाभाऊचे खास आहेत. आम्हाला पदाचं काही हे नाही, आम्ही पक्षासाठी काम करणार आहे. आम्हाला लाभ लोभ भेटावा ही आमची अपेक्षाच नाही. पण मग स्वबळावर लढलं पाहिजे भाजपने असं वाटतं? 100% लढायलाच पाहिजे, कारण आता जी ताकद आहे भाजपाची
ती पूर्ण भारतामध्ये नंबर 1ला आहे. 100% लढायलाच पाहिजे. पाहतोय स्वबळाचा नारा या ठिकाणी प्रत्येक जण देताना आपल्याला पाहायला मिळतंय. आणखीन काही कार्यकर्ते आहेत. काय वाटतं, एवढं मोठं यश मिळाल्यानंतर आता भाजपने सुद्धा एकला चलोरेचा नारा दिला पाहिजे? हो, एक प्रकारचा नारा दिला नाही पाहिजे, कारण की आपल्या युतीचं सरकार आता सर्वांना सांभाळून घेणारे भाजपाची भूमिका आहे. आणि देवेंद्रजी हे यांचा स्वभाव सगळ्या सर्वांना घेऊन चालणारा स्वभाव असल्यामुळं आणि विकासाची गतीला जास्त चालना मिळेल आणि विकास जास्त देवेंद्रजी करतील असं मी आम्हाला ठाम विश्वास आहे. शरद पवार पण आता आरएसएसची स्तुती करतायत. शरद पवार हे आता आरएसएसची तारीफ करत आहे, पण जेव्हा निवडणुका होत्या आणि याच्या अगोदरी आरएसएस ह्या संघटनेला शरद पवारांनी ज्या टीका केल्या, आता कुठंतरी त्यांच्या पोटात दुखते म्हणून ते तारीफ करताय. आणि आमचे आधुनिक महाराष्ट्राचे जे देवाभाऊ आहे, आधुनिक अभिमन्यू, त्यांनी दाखवून दिलं आहे की या चक्रव्यूहातून फक्त एकच माणूस बाहेर काढू शकतो, ते म्हणजे आमचे देवाभाऊ. पण काय कारण काय वाटतं, शरद पवार अचानक आरएसएसची स्तुती का करायला लागलेत? काय नवीन राजकीय खेळी असं वाटतं तुम्हाला? नाही, शरद पवारांचं राजकारण अजून महाराष्ट्राला तर थोडा देशालाही समजलं नाही. ते केव्हा काय करतील याचा नेम नाही. नेहमी गमतीने म्हणलं जाते की शरद पवार जोपर्यंत एखाद्या विमानात बसून जात नाही तोपर्यंत ते त्या गावाला पोहोचले असं मांडण्यात काही अर्थ नाही. ते वेळेवर कुठे काय करतील, आणि राजकारणात त्यांचा अनुभव आणि देशाच्या राजकारणामध्ये त्यांचं स्थान मोठं, त्यामुळे त्यांच्याबद्दल आम्ही बोलू शकत नाही. उद्धव ठाकरेंची पण भाषा बदलली. आदित्य ठाकरे पण सारखे येऊन मुख्यमंत्र्यांच्या भेटी घेत आहेत. जर पुन्हा एकदा त्यांना सोबत यायचं असेल तर कार्यकर्त्यांच्या मनात काय? याचं उत्तर एकनाथजी शिंदे साहेबांनी त्या दिवशी वारंवार मीडियावर दिलं आहे की कालपर्यंत जे लोक मारण्याची तोडण्याची भाषा करत होते ते आज अचानक त्यांचा स्वर कसा काय बदलला. कदाचित होऊ शकते आमच्या पक्षामध्ये पक्षाचे जे प्रगती पाहून ते आम्हाला सपोर्ट करू शकतात. काय वाटतं दादा तुम्हाला? कुठून आला तुम्ही? नागपूरमधून. नागपूरमध्येच काल संजय राऊत म्हणालेत की त्यांची शिवसेना स्वबळावर लढणार आहे. भाजपने सुद्धा असा प्रयोग करायला हवा आता. हरकत नाही ना, भाजप सगळा सक्षम आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका युतीनंच लढणार आहे. युती म्हणजे शिंदे गट, अजित पवार गट आणि भाजप. पण त्याच्यामध्ये मग जागा वाटप करावं लागतं. मग त्याच्यामध्ये स्थानिक कार्यकर्ते आहेत भाजपचे, त्यांना कुठेतरी डावललं जातं, अशी भावना येत नाही का? जिथं जिथं ज्यांची जे शक्ती असेल तिथं तिथं ते लढतील. जिथं भाजपचं असेल तिथं भाजप लढेल. मैत्रीपूर्ण लढती वगैरे नाही, मैत्रीपूर्णच होतील, परंतु जिथं ज्याची ताकद आहे त्या हिशोबाने त्यांना ते तिकीट दिले. आता इतकं मोठं यश मिळालंय भाजपला, स्वबळाचा प्रयोग करायला हरकत काय? हरकत नाही, पण कसं आहे आता सोबत घेऊन सगळ्यांना चालावं लागतं. ते शक्ती जी आहे ते महायुतीची शक्ती आहे. आमच्या अध्यक्षांनी सांगितलं की ज्या निवडणुका आहे, स्थानिक निवडणुका, त्याच्यामध्ये जिल्ह्याचे जे कमिटी ठरवेल त्याच्यासोबत आम्ही काम करू, म्हणजे युतीमध्येच काम करू. आम्हाला स्वबळाची भाषा नाही, काही नाही. आम्ही महायुतीत लढलो आणि खालच्या निवडणुका महायुतीमध्ये समन्वयकाच्या माध्यमातून लढू. आपण पाहतोय या ठिकाणी संमिश्र काही प्रतिक्रिया आहेत, पण स्वबळाचा नारा जो आहे हा जास्त बुलंद दिसतो आपल्याला. काय वाटतं, आता भाजपची इतकी ताकद आलेली आहे महाराष्ट्रात, स्वबळाचा प्रयोग केला पाहिजे? नाही, युतीत लढलो आहे तर समोर देखील युतीत राहिलो पाहिजे, कारण त्याच्यानं लोकांचं म्हणजे विश्वास आमच्यावर राहील की आमच्या सोबत युतीत राहणाऱ्या माणसाला आम्ही प्रोटेक्शन देतो. तर आम्ही स्वबळावर देखील निवडून येऊ शकतो, 100% येऊ शकतो. हो, पण युतीत होणार नाही. शरद पवार अचानक आरएसएसची स्तुती करायला लागलेत. काय वाटतं, काय त्याचं कारण काय असेल त्याच्या मागचं? शरद पवार आरएसएसची स्तुती करायला लागले. शरद पवार सोयीनुसार राजकारण करत आलेत महाराष्ट्रामध्ये. त्यांना माहित आहे की बाबा आता भाजपाला तुम्ही साखर दंडाने बांधून जरी ओढलं तर भाजप मागे येणारा पक्ष नाही. अतिशय गतिमान पद्धतीने आमची वाटचाल आहे भाजपची. शरद पवारच्या ताब्यामध्ये येणाऱ्या काळात कुठली राजकीय संस्था येईल असं वाटत नाही, म्हणून त्यांना वाटलं असेल बाबा थोडासा मिलता जुलता ले लो, फायदा हो जाएगा. परंतु भाजपच्या आमच्या नेतृत्वानं आमची विनंती आहे की या शरद पवार साहेबांनी महाराष्ट्रातील तमाम सामाजिक संघटना उद्ध्वस्त केलेल्या आहेत. ओबीसी भटके मुक्ताच्या कुठल्याही प्रकारच्या न्याय हक्काच्या गोष्टी पवार साहेबांनी कधी केल्या नाही. एकमेव भाजप एक असा पक्ष आहे
जे महाराष्ट्रातील ते देशातील शोषित, वंचित, दुर्लक्षित, भटकेमुक्त, ओबीसी, बंजारा, धनगर, माळी या सर्व समाजाला सोबत घेऊन चालणारा हा पक्ष आहे. म्हणून भाजपाने आता स्वबळावर जरी प्रयत्न केला तर काही हरकत नाही. म्हणून आता वरिष्ठ नेतृत्व त्यांना आपण सल्ला देऊ शकत नाही. मी छोटा कार्यकर्ता बीजेपीचा, परंतु पवार साहेबांच्या भानगडीत पडू नये एवढी आमची नम्रतेची विनंती आहे. आणि उद्धव ठाकरे सोबत येत असतील तर उद्धव साहेब आणि बीजेपीचं नैसर्गिक युती आहे. अनेक वर्ष, अनेक दशक. आता मध्यंतरीच्या काळामध्ये जे काही गोष्टी झाल्या, युगो म्हणजे माणसाचा युगो जर मोठा झाला ना पक्षापेक्षा तर असे कुठाने होत असते. उद्धव साहेबाचं फार नुकसान झालेलं आहे. उद्धव साहेबांना जर वाटत असेल की पुन्हा सत्तेमध्ये यायचंय, अस्तित्व टिकून ठेवायचंय, आमच्या नेतृत्वाशी त्यांनी बोलावं. आमच्या शुभेच्छा आहेत. चला, धन्यवाद. आपण पाहतोय प्रचंड मोठ्या संख्येने या ठिकाणी कार्यकर्ते, पदाधिकारी जमलेले आहेत. मोठा उत्साह दिसतोय. पण ज्या पद्धतीने आता संजय राऊत काल म्हणाले की आम्ही स्वबळावरती लढणार, भाजपची सुद्धा इतकी ताकद आता पाहायला मिळते आहे. हा प्रयोग स्वबळाचा करायला हवा असं वाटतं का? नाही, स्वबळाचं वाटत नाही. काय आपले देवेंद्र फडणवीस साहेब जो निर्णय घेतील त्याला, पण भाजपच्या चांगला दिवस आहे. पण ते संजय राऊत दररोज एक बोलते. संजय राऊत सारखं बोलण्यासारखं आमचे हे नाही. हे महायुती काय युतीमध्येच लढणार. तुम्हाला पण असंच वाटतंय का महायुतीत? बरोबर, त्याचप्रमाणे आता शरद पवारांची पण भाषा बदलली आहे. ते सुद्धा स्तुती करायला लागलेत. आरएसएसची स्तुती करतायत, फडणवीसांची स्तुती करतायत. नाही, परिस्थितीनुसार त्यांनी जे निर्णय घेतात त्या पद्धतीने त्यांनाही कदाचित त्याच्यामध्ये सामील व्हायचं असेल. त्यामुळं पुढे तर दोन्ही रुळ एका बाजूने गेलं तर ते एकत्रित जोडले जातील असं वाटतं मला. पण ही जवळीक वाढेल आणि पवार सोबत येतील किंवा तिकडे उद्धव ठाकरे जवळ येण्याचा प्रयत्न करतायत. जर असं असेल तर कार्यकर्त्यांच्या मनात काय, पदाधिकाऱ्यांना काय वाटतं? एकत्र आलं पाहिजे? नाही, पक्षाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर हा योग्य निर्णय आहे. पक्ष जर वाढवायचा असेल, पहिल्यांदा पक्ष, मग त्याच्यानंतर बाकी सर्व गोष्टी. पक्षाचा जर विचार करायचा असेल तर त्यांना सामील करून घेण्यास काय. मग एकनाथ शिंदे आणि अजित पवार काय करणार? नाही, ते पण आपल्यामध्ये जे आहेत ना, ते आपल्याच. एकनाथ शिंदे साहेबांना विश्वासात घेऊनच त्यांनी यायला पाहिजे, पण ते होण्यास शक्य नाही. संजय राऊत कधी कोणाला सुधरू देत नाही. उद्धव ठाकरे साहेबांच्या चांगल्या माणसाला तो मातीत घातला, त्याला काय हे नाही. लाडली बहीण योजनेमुळे इतकं मोठं प्रचंड यश मिळालेलं आहे. लाडक्या बहिणींच्या मनात काय आहे हे सुद्धा आम्हाला जाणून घ्यायचंय. काय वाटतं, जर बदललेल्या राजकीय परिस्थितीत नवीन राजकीय समीकरणं जर होत असतील तर ती मान्य असतील का? अगदी मान्य असायलाच पाहिजे. कारण की आतापर्यंत जे पण केलेलं आहे ते हे महिलांच्यासाठी खूप सगळ्या योजना ऑलरेडी त्यांनी काढलेल्या आहेत. लाडकी बहीणच नाही तर सुकन्या योजना असतील किंवा जे पण महिलांसाठी योजना आहेत, तर जर कधी काही चेंज जरी झालं तरी नवीन योजना ह्या येतच राहणार आहेत. त्याच्यामुळे आम्हाला काहीच नाही, आम्हाला आनंद आहे. उलट जर काही झालं तर आम्हाला आमच्यासाठी अजून काहीतरी नवीन असतं. स्वबळावरती भाजपने आपली ताकद आजमावायला हवी असं वाटतं? ऑफकोर्स म्हणजे करायलाच हवं. कारण की त्यांची शक्ती आता सध्या म्हणजे मोठी आहे ऍक्च्युली, तर हरकतच नाहीये. आपण पाहतोय एकंदरीतच या सर्व कार्यकर्त्यांची, पदाधिकाऱ्यांच्या मनात नेमकं काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केल्यावरती आपल्या एक गोष्ट लक्षात येते की एक उत्साह आहे, आनंद आहे आणि एक प्रचंड वाढलेला आत्मविश्वास आपल्याला या सर्व कार्यकर्त्यांमध्ये पाहायला मिळतोय. त्या जोरावरती भाजप स्वबळावरती निवडणुका लढू शकते असा विश्वास या ठिकाणी ते जे व्यक्त करत असले तरी याबाबत अंतिम निर्णय जे आहे ते पक्षश्रेष्ठी घेतील. अर्थात महाराष्ट्रात कायमच आपण बघत आलेलो आहे मागच्या 8 ते 10 वर्षामध्ये राजकीय समीकरणं ही कधीही बदलू शकतात, कशीही बदलू शकतात आणि त्यामुळे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाच्या अनुषंगाने आणखीन काही नवीन राजकीय समीकरणांची जुळवाजुळव होते का हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन मंदार चव्हाण सोबत मी ऋत्विक भालेकर, शिर्डी, मुंबई तक.